की त्याच्या लोकांनी बुडावं, त्याच्या लोकांनी डुबावं. परंतु कित्येक वेळा आम्ही चालत असताना आमची साक्ष किंवा आम्ही आमच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आम्हाला कळतं की आम्ही बुडत आहोत. मग बुडण्याचं कारण काय? कुठल्या कारणामुळं? वास्तविक मात्र देवानं आम्हाला हाक मारली, देवानं आम्हाला बोलावलं, ईश्वर मला बोलवत आहे आणि तो म्हणतो ये. परंतु ये म्हटल्यानंतर आम्ही चालतो, परंतु चालत असताना पुष्कळ लोक निराशेची साक्ष देत आहे. आम्ही बुडलेलो आहोत कर्जामध्ये. काही लोक म्हणतात की आम्ही बुडलेलो आहोत रोगामध्ये. काही लोक दारिद्र्यामध्ये बुडलेले, काही निराशेमध्ये बुडलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटतं की देवाची ताकद कमी पडली का? का परमेश्वरानं आता काम करणं बंद केलं? का परमेश्वराचं लक्ष माझ्याकडे लागलेलं नाही का? मग आम्ही का बुडत आहोत? जोपर्यंत मनुष्य आत्मपरीक्षण करत नाही, जोपर्यंत तो आतमध्ये डोंबत नाही, तोपर्यंत त्याला बुडण्याची कारण समजणार नाही. आणि म्हणून देवाच्या लोकांनो की आम्ही त्या बुडण्याच्या अवस्थेतनं बाहेर यावं आणि गौरवी जीवनामध्ये, विश्वासाच्या जीवनामध्ये चालावं. आणि चालण्यासाठी आम्ही पवित्र शास्त्रामधला एक दाखला पाडणार आहोत की त्या दाखल्यामध्ये की जसं म्हटलं की चालता चालता पेत्र बुडाला. आम्ही पेत्रासारख्या, परमेश्वर आमच्याशी बोलतो, आम्हाला हात मारतो, आम्हाला वेगळं करतो, विश्वासाने आम्ही पाऊल टाकायला सुरुवात करतो, प्रार्थनेला जातो, देवाच्या मंदिरामध्ये जातो. जसं त्या बहिणीने साक्ष सांगितली की मोठ्या विश्वासाने तिला पाऊल टाकले, देवानं तिला आरोग्य दिलं, तिच्या घरातल्या पिढ्या काढून टाकल्या. परंतु हे चालत असताना कालांतरानं एक अवस्था अशी येते की त्या अवस्थेमध्ये आम्ही बुडू लागतो, आमच्यामध्ये निराश आहे. आणि मग आमच्यातलं जे काही देवाचं साहित्य, देवाची समक्षता निघून जाते. आणि या परिस्थितीमध्ये देवाची समक्षता आमच्यावरनं जाणं किंवा आम्ही बुडण्याचं कारण काय ते आम्ही पाहणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही एक वचन वाचूया, मत्तेचं शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय 22 पासून 29 पर्यंतची वचनं. मत्ते शुभवर्तमान 14वा अध्याय 22 पासून 29 पर्यंतची वचनं. नंतर लोक समुदायास निरोप देत आहेत, तो तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असं म्हणून त्याने लागले शिष्यास लावून दिले. मग लोक समुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला. रात्र झाल्यावर तो तेथे एकटा होता. वारा तोंडचा असल्यामुळं किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्याला लागलाच म्हणाला धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिलं, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्यानं म्हटलं ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. वारा पाहून ह्याला आणि बुडू लागला. ओरडून म्हणाला प्रभूजी बस. पेत्र पाण्यावर चालता चालता बुडू लागला. एक पवित्र शास्त्रातली अलौकिक घटना. अशा प्रकारची गोष्ट जी 12 शिष्यांपैकी एका शिष्याने केली. आणि या शिष्यानं येशूला पाहिलं, म्हटलं की प्रभू तुम्ही आहात तर मला बोलवा, मला ये म्हणा. आणि या दिवसामध्ये आम्ही प्रत्येकानं ये या शब्दाकडे कान लावला पाहिजे. आम्हाला येशूनं म्हटलं पाहिजे ये. आणि जगाला सुद्धा या शब्दाची गरज आहे की तो मंडळी म्हटलं पाहिजे ये. कारण ज्या अवस्थेमध्ये आले आहोत त्या अवस्थेतनं आम्हाला बाहेर येण्याची गरज आहे. आणि कोणी मनुष्य आम्हाला त्यातनं बाहेर काढू शकत
कधी कधी आम्ही अशा अवस्थेमध्ये सापडतो आणि त्या अवस्थेमध्ये जसं नावेमध्ये शिष्य आणि 12 शिष्य एकत्र बसलेले आणि या बसलेल्या अवस्थेमध्ये कोणाला सुद्धा वाटत नव्हतं की त्यानं पाण्यावरती चालावं, कोणाला सुद्धा वाटत नव्हतं की त्यानं इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करावं, कोणाला तरी सुद्धा वाटत नव्हतं की त्यानं जीवनामध्ये आल्यावर चांगल्या गोष्टी करावं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याचा येण्याचा उद्देश एकच होता की त्या ख्रिस्ती व्यक्तीनं कसं चालावं, त्याची चाल कशी असावी आणि चालत असताना अनेक लोकांचं नेतृत्व करावं, अनेकांना त्यानं मार्ग दाखवावा, अशा पद्धतीची चाल त्यानं करावं. जग हे पाण्याप्रमाणे या जगामध्ये त्यानं न बुडता त्याचं जीवन एक अशा प्रकारचं आदर्श जीवन असावं की त्या जसं ख्रिस्ताला पाहिल्यावर पेत्र म्हणत आहे, तुम्ही असाल तर मला ये म्हणा. होय देवाच्या लोकांनो, या दिवसामध्ये ज्या शहराचं नेतृत्व आम्ही करत आहोत, ज्या शहरामध्ये आम्ही राहत आहोत, ज्या देशामध्ये आम्ही राहत आहोत, ज्या राज्यामध्ये आम्ही आमचं वाटचाल करत आहोत आणि आमचं जीवन पाहून अनेक लोकांनी येशूला जसं पेत्राला अनुसरलं तसं आम्ही अनुसरावं. आणि बायबल सांगतं, पेत्र येशूकडे पाहून म्हटला, प्रभू तुम्ही आहात का? या शहराला सुद्धा अशा लोकांची गरज आहे आणि त्या लोकांनी म्हणावं, तुम्ही ते ख्रिस्ती आहात का जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाटचाल करत आहेत? तुम्ही ते पेत्रासारखं जीवन जगणारे लोक आहात का की तुम्ही बुडण्याची अपेक्षा कधी करत नाही? का बुडण्याची अपेक्षा करत आहात? कित्येक वेळा आमच्या मुखात त्या प्रकारचे शब्द आणि बाहेर पडतात की आता मी बुडून जाणार, आता मला यातनं बाहेर पडण्याचा मार्ग ठाऊक नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, देव आम्हाला त्यानं बुडण्यासाठी बोलवलं नाही तर त्यानं आम्हाला चालण्यासाठी बोलवलेलं आहे. आमची विश्वासाची धाव धावावी, आम्ही पुढे जावं, आमची प्रगती लोकांच्या नजरेमध्ये यावी, आमचा विकास साधावा. आणि पवित्र शास्त्र सांगतं की पेत्र येशू बरोबर चालत होता आणि तोपर्यंत तो पाण्यावरती चालला. तो का बुडला नाही? कारण त्यानं त्याची चाल येशू सारखी ठेवली. येशूचं पाऊल जसं पडत होतं तसं पाऊल टाकत होता. येशू पाण्यावर चालत होता, आता पेत्र पण पाण्यावरती चालायला लागला. आणि पेत्र जसं लहान लेकरू आपल्या बापाकडे पाऊल टाकतं तसं पेत्र आता येशूकडे पाण्यावरती पाऊल टाकायला सुरुवात केली आणि तो बरोबर त्या पाण्यावरती चालत होता. वादळ आलं का? वादळ येशू जेव्हा पाण्यामध्ये त्याने प्रवेश केला, येशूनं समुद्रात प्रवेश केल्याबरोबर वादळ आलं. बरेच लोक म्हणतात की वादळ पाहिल्याने तो ध्यान शास्त्रामध्ये लिहिलं, वादळ पाहून तो मेला. वास्तविक पाहता येशूनं त्या समुद्रात प्रवेश केल्या वादळ होतं. मग त्याच वेळेस पेत्र का बुडला नाही? कारण त्याने त्याची चाल येशू सारखी केली होती म्हणून बुडला नाही. पण ज्यावेळेस त्यानं त्याचं लक्ष येशूच्या चालीकडनं काढलं आणि बायबल सांगतं त्यानं बाजूला पाहायला सुरुवात केली आणि बाजूला पाहायला सुरुवात केल्याबरोबर तो बुडू लागला. देवाच्या लोकांनो, आजूबाजूला पाहू नका. जो व्यक्ती आजूबाजूला पाहतो तो बुडतो. कित्येक वेळा आमच्या भोवतालची परिस्थिती, त्या परिस्थितीकडे पाहतो पण विश्वासाने आम्ही चालतो. आमचं जीवन पेत्रासारखं आहे. वचन ऐकलं, त्या वचनाप्रमाणे चालण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. मला माहितीये असं कोणाला सुद्धा वाटत नाही की त्याचं जीवन नाशाकडे जावं. कोण व्यक्ती या मंदिरामध्ये आहे, कोण व्यक्ती जगामध्ये आहे जो पवित्र शास्त्राचं वचन ऐकतो आणि त्याला मनापासून वाटत नाही की त्या वचनाप्रमाणे मी चालवं. सगळ्याला वाटतं मी देवाच्या वचनाप्रमाणे चालवं. प्रयत्न करतो, तो प्रार्थना करतो, स्वतःचं जीवन नीट करण्याचा प्रयत्न करतो, विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो, नीतीचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. पण तरी सुद्धा आम्ही पाहतो की कालांतरानं तो बुडलेला असतो निराशेमध्ये, तो बुडलेला असतो दारिद्र्यामध्ये, तो बुडलेला असतो रोगामध्ये. आणि त्याच्यातलं आत्मिक जीवन हे त्यालाच ठाऊक असतं. जसं पेत्र येशूकडे पाहून चालत असताना त्यानं त्याचं लक्ष बदललं, त्यानं त्याचं लक्ष डायव्हर्ट केलं आणि डायव्हर्ट केल्याबरोबर त्या ठिकाणामध्ये बायबल सांगतं पेत्र म्हणतो प्रभूजी बुडत आहे. बुडणं ही आमची साक्ष असू नये. जर बुडणं ही आमची साक्ष असेल तर आम्ही बाकीच्या लोकांसारखं असणार. मग जर तुमचं आणि तुम्हाला पाण्यावरती चालायचं, या जगामध्ये तुम्हाला टिकून राहायचं किंवा या जगामध्ये यशस्वी जीवन तुम्हाला जगायचं असेल तर येशू सारखं चालत राहा. जसा येशू चाललं तसं चाला. ज्या मार्गाने येशू गेला त्या मार्गावरती पाऊल टाका. तसं ख्रिस्ताची पावलं पडली तशी पावलं तुम्ही टाका. मग ख्रिस्ताची पावलं कशी पडली ती पाहणं पण गरजेचं आहे. वाचा पहिले योहान आणि त्याचा 2रा अध्याय 6 वचन काय सांगतं. सर पेत्र बुडण्याचं कारण काय? का मला येशू सारखं चालणं गरजेचं आहे? येशू सारखं चाललं तर काय त्या ठिकाणामध्ये फायदा होणार आहे? पहिले योहान आणि त्याचा 2रा अध्याय 6 वचन. मी त्याच्या ठाई राहतो
असं म्हणणाऱ्याने तो जसा चालला काय केलं पाहिजे? बुडायला नको तर जसा येशू चालला तसं चालायचं. बरेच लोक म्हणतात नाही मी सक्सेसफुल व्यक्ती व्हायला पाहिजे. काही लोक म्हणतात की मी प्रार्थनेमध्ये एक यशस्वी योद्धा बनलं पाहिजे. कित्येक लोक म्हणतात की मला ख्रिस्तासारखा विश्वास दे, ख्रिस्तासारखं धार्मिक जीवन दे, ख्रिस्तासारखं सहनशील बनव, ख्रिस्तासारखं गौरवी जीवन मिळू दे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की त्या प्रकारच्या जीवनामध्ये वाटचाल करणं मला का जमत नाही? का माझ्यामधला विश्वास कमी झाला? का माझ्यामधलं प्रार्थनामय जीवन कमी झालं? शास्त्र सांगतं जसा तो चालला तसं आपण चाललं पाहिजे, जसं ख्रिस्त चालला तसं चाला. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये एक दाखला सांगितला. एकदा एक मनुष्य यरूशलेम सोडून यरीहोकडे जात असताना लुटारूच्या हाती सापडला. येशू शिष्याला शिकवत आहे कसं चालावं. आणि मग त्या चोरानं त्या लुटारूने काय केलं? या मनुष्याला मारलं, त्याची वस्त्र काढली, त्याला जखमा दिल्या आणि जखमा देऊन त्याला वाटेमध्ये अर्धवेला टाकून दिलं. आणि त्या ठिकाणामध्ये एक लेवी आणि एक शास्त्री, एक याजक त्या वाटेला चाललेला होता. आणि त्या याजकाचं त्या लेवीचं लक्ष त्या मनुष्याकडे गेलं. हा दोन व्यक्ती चालत आहेत, मी चालण्याविषयी सांगत आहे. जसं ख्रिस्त चालला तसं मला चालायचं. आता लेवी धार्मिक आहे, याजक धार्मिक आहे, याला शास्त्रातल्या गहन गोष्टीचं ज्ञान आहे. हा व्यक्ती देवाचं वचन पाळणारा, अनुसरणारा, शुद्ध पवित्र जीवन जगणारा आहे. पण जाता जाता त्यानं पाहिलं वाटेमध्ये पडलेला मनुष्य आणि त्या मनुष्याकडे त्याला दुर्लक्ष केलं आणि तो तसाच पुढे निघून गेला. आणि बायबल सांगतं दुसरा एक शत्रूनी त्या ठिकाणात आला. त्यानं त्या माणसाकडे पाहिलं, त्याला उचललं, आपल्या गाढवावरती बसवलं, त्याच्या जखमा पुसल्या, त्याच्या जखमीला तेल आणि द्राक्षरस लावला आणि त्याला उतार शाळेमध्ये आणून ठेवलं. आता येशू विचारतो या दोघांपैकी नेमकं चांगला शेजारी कोण? आणि येशू मला शेजाऱ्याविषयी शिकवत असताना आता ख्रिस्तासारखा आम्ही चालावं, त्या येशू त्या शत्रूला चांगला व्यक्ती हा उपमा देतो. तसं आम्ही सुद्धा देवाच्या मार्गामध्ये चालत असताना आम्ही कसं चालावं? एखादा जखमी भेटला तर त्याच्या जखमेला मलमपट्टी करा. कसं चालायचं? जो निराश व्यक्ती सापडलेला आहे ना त्याला आशा द्या, तसं चाला. ज्याचं अंतःकरण तुटलेलं आहे, ज्याला मदतीची गरज आहे, ज्याला देवाचं मंदिर ठाऊक नाही, अशा व्यक्तीला जसं त्याला उतार शाळेमध्ये त्याला आणून ठेवलं आणि 2 टोळ्या त्याच्यासाठी खर्च केल्या. चांगला व्यक्ती बघा, ख्रिस्तानं सुद्धा आपलं जीवन मंडळीसाठी खर्च केलेलं आहे. उदाहरण देताना म्हणतो चांगल्या शत्रूसारखं चाला. ख्रिस्त चालला तसं चाललं पाहिजे. येशूला अनुसरलं पाहिजे, येशूच्या पावलावर पाऊल देऊन चाललं पाहिजे. तसं त्याची पावलं त्या विधवेच्या घरामध्ये गेली, जशी त्याची पावलं आम्ही बाबा शिमोनाच्या घरामध्ये गेली, जशी त्याची पावलं मरियेच्या घराकडे गेली, जशी त्याची पावलं आणि जकरियाच्या घराकडे गेली. आमची पावलं कुठे जात आहेत त्या दिवसामध्ये? काय आम्ही सुवार्तेसाठी बाहेर पडत आहोत का? काय आमची पावलं लोकांना आशा दाखवण्यासाठी, देवाचं काम करण्यासाठी चालत आहे का? आणि म्हणून आम्ही का बुडत आहोत? जो व्यक्ती सुवार्ता सांगत नाही तो बुडतो. एक सक्सेसफुल स्पिरिच्युअल लाईफ जर तुम्हाला जगायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सुवार्तेला बाहेर पडणं गरजेचं आहे. सुवार्ता सांगाल तर तुम्ही वाचाल, आत्मे जिंकाल तर तुम्ही वाचाल. एखाद्या व्यक्तीची निराशा बाहेर काढण्यासाठी पहिल्यांदा तुमच्यातली निराशा बाहेर पडली पाहिजे आणि माझ्यातली निराशा बाहेर पडण्यासाठी माझ्यामध्ये आशा निर्माण होणं आणि मी किती आशा राहील त्या प्रकारचं काही लोकांना सांगणं गरजेचं आहे. मागच्या दिवसामध्ये आपल्या कॅसेट नगरमध्ये जातात आणि त्या नगरमध्ये टीव्हीच्या माध्यमातून त्या वचनाच्या द्वारे पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये भरपूर कार्य घडत आहेत. माझा नंबर त्याच्यावर नाही, विशालचा नंबर, रात्री 11-12 वाजता त्याला फोन करतात आणि म्हणतात आमच्यासाठी प्रार्थना करा. परंतु एक मेसेज तिथे गेला आणि त्या मेसेज मध्ये असं म्हटलं, मी मागच्या तुम्हाला सांगितलं होतं चर्च मध्ये, आणि त्या मेसेज मध्ये असं म्हटलं होतं की कदाचित आज तुमच्या पाकिटामध्ये 100 आहे पण त्याचं रूपांतर 500 मध्ये होईल आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये या प्रकारचा बदल करण्यासाठी समर्थ आहे. तुम्ही प्रार्थना करा, तुमची परिस्थिती बदलेल. परंतु हे पाहत असताना एका व्यक्तीनं मग मला एकदा मेसेज करून पाठवलं आणि मेसेज करून पाठवून त्या व्यक्तीनं एका पाठोपाठ काही वचनं मला पाठवली आणि मला त्या मेसेज मध्ये लिहून कळवलं की सैतानाचं सगळं बायबल पाठ आहे आणि तो सैतानासारखं तुमचं सगळं बायबल, तुम्ही काय मला जादूमंत्र शिकवता का? 100चं 500 मध्ये रूपांतर कसं करायचं? आणि मग तो एका पाठोपाठ मेसेज मला पाठवायला लागला.
आणि मग मी ओळखलो तो व्यक्ती कोण आहे, कारण तो सगळ्या नगरमध्ये फेमस आहे. त्याचं काम एवढं एकच आहे की कुठे जेवण असेल तिथं जायचं, कुठल्या तरी पाळकाला ट्रॅप मध्ये पकडायचं. मग मला आणखी एका पाळकाला बिचारा अनिकेतने बरोबर त्याचा नंबर काढून तो व्यक्ती कोण आहे मला कळवलं. आणि मग मी त्याला सांगितलं, तो म्हटला 100 रुपयाच्या नोटीचं 500 मध्ये रूपांतर कसं होईल त्याचं मॅजिक मला सांगा. म्हटलं बायबल वाचतो? म्हटलं हो वाचतो. मग बायबल मध्ये 5 भाकरी 2 माशाच्या 12 टोपल्या कशा केल्या हे तुला माहित नाही का? तेच माझ्या सिक्रेटचं मॅजिक आहे की तुझ्या 100च्या नोटेचं 500 मध्ये रूपांतर 5 भाकरी 2 मासे याच्यावर जर तुझा विश्वास आहे तर येशू तुझ्याही जीवनामध्ये अशाच प्रकारचं काम करेल. लक्षात ठेव, लोकांना आशा दाखवण्यासाठी निराशेचं चित्र पुसलं जाणं गरजेचं आहे. आशा दाखवा. ज्या परिस्थितीमध्ये ज्या स्थितीमध्ये लोक आहेत त्या स्थितीमध्ये ते राहता कामा नये. आणि जर तुम्ही आणि विश्वासणारे आहात तर विश्वासणाऱ्या व्यक्तीनं ख्रिस्तासारखं चाललं पाहिजे. आणि ख्रिस्त कसा चालत होता त्यामुळे परिस्थिती पाहिल्यावर तो घाबरला नाही. लाजरसला कबरेमध्ये ठेवला तो आणि रडत बसला नाही. तो गेला कबरेकडे आणि त्या थोंडीला बाजूला काढण्यासाठी सांगितलं आणि म्हटलं लाजर बाहेर ये. आमची पावलं याच पद्धतीने मला टाकायचे. कदाचित आमच्यासाठी थोंडे असतील पण थोंडीला बाजूला टाकणारी पावलं आणि त्या पावलाला आम्ही चाललं पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्तासारखं चाला. शास्त्र सांगतं तुम्ही येशू सारखं चालणं गरजेचं आहे. येशूचं चालणं कसं आहे आणि पेत्र चालता चालता त्याची चाल विसरला. चालला तो येशू सारखं. एक पाऊल येशूने टाकल्यावर त्याने उजवा टाकल्यावर हा पण उजवा टाकत होता. त्याने दुसरा पाय टाकल्यावर हा पण टाकत होता. पण आजूबाजूला बघता बघता येशूचं एक पाऊल पडलं आणि पेत्र ते पाऊल टाकायला विसरला. आणि पाऊल टाकायला विसरल्याबरोबर 2 पावलं येशू पुढे गेला. आणि आता पेत्रला कळेना चालावं कसं. आणि येशू पुढे गेल्याबरोबर तो आजूबाजूला बघतो आणि त्याला दिसतं वादळ आहे. येशूला तुमच्या पुढे जाऊ देऊ नका, तुमच्या बरोबर राहू द्या. तसं आम्ही पाहतो यरुशलेममध्ये सण साजरा करण्यासाठी मरिया योसेफ गेले आणि येशूचा हात सुटला. येशूचा हात सुटल्याबरोबर त्याला कुठे जावं हे कळलं नाही. 2 दिवसाची वाट चालल्यावर त्यांच्या लक्षात आलं येशू हरवला. चालता चालता तुम्ही येशू बरोबर चालण्याचं विसरला का? कोणती व्यक्ती कोणती गोष्ट अशी की त्याच्या बरोबर तुम्ही चालत आहात आणि एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला पाहून तुमची चाल तुम्ही थांबवली का? एखाद्या घटनेनं आणि तुमचं मन कष्टी झालं आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रार्थनेमध्ये कमी पडलेला आहात का? मग तुम्ही बुडून जाणार आहात. येशू सारखं चालणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आपण वाचूया. बुडू नये यासाठी मी काय करावं? स्तोत्र संहिता 27वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. कसं चालावं? आणि कसं चालावं? मिखाचं पुस्तक 6वा अध्याय 8वं वचन. मिखा 6:8. मिखाचं पुस्तक 6वा अध्याय 8वं वचन. हे मनुष्य बरं काय ते त्यानं तुला दाखवलं आहे? नीतीने वागणं, आवडीनं दया करणं, देवासमागमे राहून नम्र भावाने चालणं. या वाचून परमेश्वर काय परमेश्वर तुमच्याकडे मागत आहे? देवाचीचं काय तुम्ही चालावं? येशू सारखं चालावं म्हणजे कसं चालावं? देवाच्या बरोबर तुम्ही चालावं. येशू चालताना वारंवार देव त्याच्या बरोबर आहे का नाही याची खात्री करून घेतो. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं येशू बरोबर मरिया योसेफ निघाले, त्याची भावंड पण निघाले, पण त्यांनी चालताना कधी सुद्धा येशू बरोबर असल्याची खात्री करून घेतली नाही. तिथं असं लिहिलं कदाचित येशू वाटेतल्या सोबत्यांबरोबर कोणाकडे तरी असेल असं त्याला वाटलं. आमचं पण तसंच आहे नाही की आमच्या घरामध्ये म्हणतो कदाचित मुलगा प्रार्थनेत त्याच्या बरोबर येशू असेल, मुलगा म्हणतो आई बरोबर असेल, आई म्हणती नवऱ्या बरोबर असेल आणि नवरा म्हणतो बायको बरोबर असेल आणि मग सून म्हणती सासू बरोबर असेल, सासू म्हणती सुन्या बरोबर असेल आणि बघता बघता येशू यांच्याकडे पण नाही त्यांच्याकडे पण नाही. येशूचा हात सुटलेला आहे का? कारण आम्ही स्वतःची चाचपणी करत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेल यांच्या त्यांच्या बरोबर असण्यासाठी येशू आमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. तुमच्या मुलाला जेवढी येशूची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला येशूची गरज आहे. तुमच्या सुनेला, तुमच्या सासूला, तुमच्या शेजाऱ्याला, तुमच्या घरातल्या व्यक्तीला, हॉस्पिटल मधल्या व्यक्तीला, आम्ही कधी कधी म्हणतो नाही का त्या हॉस्पिटल मधल्या लोकांना किती येशूची गरज आहे.
तुम्ही प्रार्थना करा, त्यांची गरज पूर्ण होईल. चर्चमध्ये येऊन ते साक्ष सांगतील तुमच्या येशूने मला आरोग्य दिले. सकाळीच मुलं त्याने आता नवीन गोष्टी देवासाठी करायला सुरुवात केली. आठवडाभर सुवार्ता सांगतात आणि रविवारच्या दिवशी ते सगळ्या लोकांना भेटतात, कुणाकुणाला सुवार्ता सांगितली आणि त्याला म्हणतात चर्च कडे. आज सकाळी एका ठिकाणी ते गेले परिवारामध्ये, तुम्ही मग चर्चला या. आज चर्च साठी इन्व्हिटेशन देत असताना ते म्हटले बरं झालं तुम्ही भेटला, कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला आम्हाला आणि नवा करार वाटला. आमच्या मुलीसाठी प्रार्थना केली. मुलं गेले आणि त्या मुलीसाठी प्रार्थना केली. 13 वर्षाची मुलगी, डिलिव्हरी झाली, कमी वयामध्ये लग्न, डिलिव्हरी झाली, तिच्या डोक्यावरती परिणाम झाला. डॉक्टरला नेमकं सुचेना या मुलीला आणि कशा पद्धतीने त्या बाळाकडे ती पाहत नव्हती आणि तिची शुद्ध हरपल्यासारखी आणि ती एखाद्या आधुनिक व्यक्तीसारखी पडली होती आणि डॉक्टरला पण कळेना नेमकं तिला कुठल्या प्रकारचा आजार झाला. पण सर्व मुलं गेली आणि त्यांनी बायबल वाटता वाटता तिच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर ते निघून आले आणि निघून आल्यानंतर परमेश्वराने त्या मुलीच्या जीवनामध्ये इतका चमत्कार केला. आज सकाळी त्याला भेटायला गेले, ते म्हटले तुम्ही प्रार्थना करून गेल्याबरोबर आणि आमच्या मुलीने डोळे उघडले, तिला तिचं बाळ आपल्या हातामध्ये घेतलं आणि सगळ्या लोकांना सांगू लागली, होय माझं बाळ किती सुंदर आहे, तुम्ही पहा. होय देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि देवाच्या समगमने चालाल, परमेश्वर आणि त्या कदाचित हॉस्पिटल मधल्या पेशंटच्या बरोबर चालेल, पण तो आमच्या बरोबर आहे का नाही याची तपासणी करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 39 अध्यायाच्या 23 वचनामध्ये असं म्हटलं की योसेफाबरोबर परमेश्वर होता आणि म्हणून ज्या ज्या कामामध्ये तो हात घाली त्या कामामध्ये परमेश्वर त्याला पुढे देत नव्हता, तो त्याला सक्सेसफुल करत होता. यशस्वी जीवनाचं रहस्य जर काय असेल, तुम्हाला पुण्याचा अनुभव येऊ नये याच्यासाठी परमेश्वर तुमच्या बरोबर असणं अतिशय गरजेचं आहे. देव तुमच्या बरोबर आहे का आणि तुम्ही त्याच्या बरोबर चालत आहात का हा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि का म्हणतो, कारण परमेश्वर आमच्या बरोबर नसतो. आम्ही चालतो पण देव आमच्या बरोबर चालतो का याची पावलं याची आणि कधी सुद्धा चाचपणी करत नाही. आणि म्हणून देवानं आमच्या बरोबर चालावं ही आमची अपेक्षा असावी. देवासमोर नम्र होऊन चाला. त्यासाठी देवाबरोबर चालतो, त्याच देवाचा स्वभाव आमच्यामध्ये येतो. आम्ही म्हणाल का? आम्ही पुष्कळ वेळा म्हणतो की नाही देवा तुम्हाला बदल. तुम्हीच नाही, रोज सकाळी ती प्रार्थना करतो सकाळी उठल्यावर, तुझ्या स्वभावाचं मला बनव. आमच्या प्रत्येकाला आमच्या स्वतःचे स्वभाव आहेत, परंतु देवाचा स्वभाव जर आमच्यामध्ये यायला पाहिजे तर देवाबरोबर आम्ही चाललं पाहिजे. आम्हाला माहिती नाही का, मराठीत आमची एक म्हण पण आहे, काय हो, ढवळ्या शेजारी वाण काय पण. मग कशाला ढवळ्याच्या शेजारी हा पावळा जातो? ढवळ्या शेजारी पावळा बांधला, वाण नाही पण गुण लागलं, तू त्याच्याबरोबर चालल्यामुळे तू तसा झालेला आहे. मग त्या ढवळ्याच्या पावळ्याने जर ते मान आम्हाला लागतं तर देवाबरोबर चालेल तर देवाचे स्वभाव आमच्यामध्ये येणार आहे का? देवाचे स्वभाव आमच्यामध्ये असं चालावं की चालता चालता त्याचे सगळे गुण आमच्यामध्ये आहेत. असं आमचं व्यक्तिमत्व खुललं पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही जीवन जगावं की चालताना देवानं त्याचा प्रत्येक शब्द आम्हाला द्यावा. तो विश्वास, ते प्रेम, ती क्षमाशीलता, ती नम्रता, ते कोण आमच्यामध्ये कधी येणार आहे? ज्यावेळेस आम्ही त्याच्याबरोबर चालू. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती सर्व मानवजातीसाठी प्रार्थना करताना म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. का त्याच्यातली ती क्षमेची वृत्ती बाहेर पडली? कारण शेवटच्या क्षणापर्यंत तो पित्याला हात मारत होता आणि चाचपणी करून घेत होता, खात्री करून घेत होता की माझा देव माझ्याबरोबर आहे का नाही. आणि ज्यास परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि परमेश्वराने त्याचं स्वरूप, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचे सर्व गुण त्या ख्रिस्तामध्ये टाकले. म्हणून तो म्हणतो मी आणि पिता एकच आहे. खात्री त्याला खात्रीशीर बोलला, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. जर मला देवाला पाहिजे तर मला पहा. लोक तुमच्यातला देव पाहणार नाही, लोक तुमच्यातला देवाचे गुण पाहतील. पोरं त्या सिव्हिल मध्ये त्या बायबल वाटायला गेल्यावर एक व्यक्तीने त्याला धरलं. ते म्हटले, काय देव, तुमच्या धर्मात बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण तुमच्या धर्मातले काही लोक आमच्या शेजारी आहेत. एवढं भांडण करतात, एवढं दारू पितात, एवढे मारामारी करतात, मग तुमच्याकडे येण्यात फायदा काय आहे? लोकांना पवित्र शास्त्र नाही, लोकांना तुमचं जीवन वाचायचं. जे लोक तुम्हाला वाचतील ना आणि तुम्हाला वाचत असताना जर ते उघडलेलं पुस्तक चांगलं दिसावं तर
त्याच्यासाठी त्याची प्रतिमा, त्याची छाप तुमच्या जीवनावरती पडावी. आणि ती जीवनावरती छाप पडण्यासाठी जर सूर्यासमोर उभं राहिला तर त्याचं तेज तुमच्या समोर पडेल. पण सूर्याकडे जर पाठ करून थांबला तर सूर्याचं तेज तुमच्या चेहऱ्यावरती कधीच उजळणार नाही. तुमचं व्यक्तिमत्व कधी खुलणार नाही. योसेफाचं व्यक्तिमत्व का खुललं? कारण परमेश्वराबरोबर तो चालत होता. काय तुम्ही देवाबरोबर चालत आहात का? सकाळी उठल्यावर विचार करा आणि आपल्या जीवनाची चाचपणी करा. कालच्या दिवशी परमेश्वर माझ्या बरोबर होता, आज तो माझ्या बरोबर आहे का? जास्त पद्धतीने माझ्याशी तो बोलत नाही, जास्त माझ्यावरती प्रेम करत आहे का? जास्त त्याचा आणि माझं नातं घनिष्ठ झालं आहे का? तो माझ्याविषयी रुसला, त्याचं अंतःकरण माझ्याविषयी निराश झालेले. देव तुमच्या बरोबर चालत आहे, पण चालताना देवाला तुम्ही संतुष्ट केलं का? प्रभू येशू ख्रिस्त चालताना स्वर्गातला बाप म्हणतो, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. दानियल देवाबरोबर चालत असताना त्याच्या प्राप्तीच्या सुरुवातीला आणि सुरुवातीपासून दानियलचा अंत होईपर्यंत शास्त्र सांगतं, त्याच्यामध्ये असं लिहिलं की दानियलच्या प्राप्तीला आरंभ करण्यापूर्वी देव त्याच्या प्राप्तीचं उत्तर देत होता. दानियलाविषयी देव कधी निराश झाला नाही. तो देवाबरोबर चालत असताना त्यानं कधी सुद्धा आपला हात सोडला नाही आणि प्रभूला त्यानं कधी निराश केलं नाही. प्रभूला निराश करणारं तुमचं जीवन असू देऊ नका. प्रभूला आशादायी चित्र तुमच्या बाबतीमध्ये तयार करू द्या. चालताना देवाला प्रसन्न करणारं जीवन ठेवा. लोक प्रसन्न होत अथवा न होत. आम्ही म्हणाल का? आम्हाला सारखं वाटतं चालताना याने खुश करा. अहो, तुम्ही कुणाला खुश करू शकत नाही. प्रेज गॉड म्हणाल का? आणि जर खुश करायला गेला तर गाढव पाण्यात टाकावं लागतं नाही का? चालत चालत घेऊन गेल्यावर लोक म्हटले की काय मूर्ख माणूस गाढव असून चालत घेऊन चालेल. मग बाप म्हटलं मुलाला, अरे रिकामी गाढव नेलं बरं नाही, तू बस गाढवावर. आणि नेमकं तिथं काही म्हातारे होते, ते म्हटले काय दुष्ट मुलगा आहे, म्हातारा बाप चालत चाललाय, पोरगा गाढवावर बसलाय. मग पोराला लाज वाटली, तो खाली उतरला आणि म्हटलं बाबा तुम्ही बसा. आणि बाबा त्या गाढवावरती बसल्यावर काही तरुण लोकांकडे आल्यावर म्हटलं काय म्हातारा शिर फिराय. लहान पोराला गाढवावर खाली बसवलं आणि म्हातारा गाढवावरती बसला. आता बाबाला प्रश्न पडला काय करावं. तो म्हटलं चल दोघं गाढवावर बसतो. म्हणजे तरुण पण नावं ठेवणार नाही, म्हातारे पण नावं ठेवणार नाही, दोघंही गाढवावर बसले. आणि मग तिथं प्राण्यांवर प्रेम करणारे पशुमित्र तिथं होते. आणि ते म्हटले काय निष्ठुर लोक आहे, तो गाढवावर बसून त्या गाढवाचा जीव घ्यायला निघाले. ती गाढवाच सगळ्यात अवघड आहे, या गाढवालाच पाण्यात टाकव म्हणून ते घेऊन गेले. गाढवाला बांधलं आणि जायला लागलं. अहो, गाढवाला सरळ उभं राहायची सवय, त्याला आडवं बांधून चालणार नाही. गाढव नदीला आल्यावर आणि त्या नदीच्या पुलावरती आल्यावर गाढव हात पाहायला लागलं आणि गाढव पाण्यात पडलं. तसं तुमचं गाढव पाण्यात पडेल. माणसाला संतुष्ट करू नका, देवाला संतुष्ट करा. देवा काय आवडतं? देवा तुमच्या जीवनाविषयी कोणी संतुष्ट नसणार आहे. प्रेज लॉर्ड म्हणाल का? कोणीच नाही. हो, लाख साक्ष सांगतील चर्च मध्ये. प्रेज लॉर्ड. तुम्ही आणि मी काय आहे ते तुमच्या माग लोकांना समजणार आहे, समोर नाही. लोकांना संतुष्ट करणारं जीवन देवाबरोबर चालणारं जीवन नाही. प्रभू येशू ख्रिस्त पित्याला संतुष्ट करत होता म्हणून लोक हातामध्ये दगड घेऊन त्याला मारायला निघाले. ज्यास तुम्ही देवाला संतुष्ट करता त्यास लोक तुमचे शत्रू बनतात. पण लोक तुमचे शत्रू बनल्यावर देव तुमचा चांगला मित्र बनतो. शद्रक मेशक अबेदnego त्याने राजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. ते म्हणजे भट्टीत पडायला तयार आहे, पण त्या मूर्तीला दंडवत घालणार नाही. दानियल सिंहाच्या गुहेमध्ये तो असं म्हटलं नाही 1 महिन्यापर्यंत आता राजावरती माझं प्रेम आहे. राजावरती दानियलाचं आणि दानियलावरती राजाचं भयंकर प्रेम आहे, चांगले मित्र आहेत. म्हणजे परमेश्वराची उपासना हा शब्द त्याच्या कानावरती पडला. त्यानं राजाचा विचार केला नाही, राजांच्या राजाचा विचार केला. या जगामध्ये तुम्ही जगत असताना कशा पद्धतीने चालत आहात, देव तुमच्या बरोबर आहे याची खात्री घेऊन तुम्ही चाला. आणि परमेश्वर तुमच्या बरोबर जर असेल, काम देऊ नये का? देवाची समक्षता, देवाच्या समोर चालणं हे किती महत्वाचं आहे. परमेश्वर दानियला बरोबर होता. तो सिंहाच्या गुहेमध्ये पडल्यावर परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शद्रक मेशक अबेदnego भट्टीमध्ये पडताना परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. आता परमेश्वर तो परमेश्वर आहे. काय परमेश्वर
परमेश्वराचं आदिवचन आमच्यासाठी माहिती का? माणसाचं आदिवचन वेगळं आहे, पण देवाचं आदिवचन वेगळं आहे. देवाचं आदिवचन का? मी जिकडं जाशील तिकडं तुझ्या बरोबर असणार आहे. जिकडं जाशील, भट्टीत गेला तर मी तिथं असेल, सिंहाच्या गुहेत गेला तर मी तिथं असेल. सिंहाच्या गुहेमध्ये दानिएल एकटा होता, भट्टीमध्ये शद्रक मेशक अबेदnego हे तिघजण होते, त्यांच्यात दानिएल नव्हता. पण या तिघांचं वैशिष्ट्य, या चौघांचं वैशिष्ट्य काय? या चौघांबरोबर देव होता. पण देवाबरोबर चालला, परमेश्वराबरोबर चाललं तर तुम्ही बुडणार नाही का? आम्ही मानतो की पेत्र चालला पण स्वतः बरोबर चालला. काही लोक चालतात पण स्वतः बरोबर. मला वाटतं तसं देवानं केलं पाहिजे, देवाने माझी प्रार्थना केली पाहिजे, देवानं मला हे दिलं पाहिजे, देवानं मला ते दिलं पाहिजे, म्हणजे मी चालतो कोणाबरोबर? माझ्याबरोबर. काही लोकांचं ते देवाबरोबर चालत नाही, पण ते चालतात आपल्या लेकरांबरोबर. माझ्या लेकराचं कल्याण करा, तुम्ही जर त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला जर नोकरी लागली तर मी देवाबरोबर चालेल. कुणाबरोबर चालेल? लेकराबरोबर. त्या लेकराला नोकरी लागेल. कारण एक सुंदर गोष्ट पेपरला आली. एक झाड होतं आणि त्या झाडाखाली एक छोटा मुलगा खेळायला यायचा. दवरलेलं झाड, त्याच्यावरती चांगली फळं आलेली, आणि मग त्या झाडाचं आणि मुलाचं एकमेकावरती अतिशय प्रेम जडलं. तो मुलगा पाहिल्यावर झाडाला आनंद व्हायचा आणि ते झाड त्या मुलाला आपली सावली द्यायचं आणि आलेली सुंदर सुंदर फळं त्या मुलाला देऊन टाकायचं. मुलगा मोठा झाला, झाड त्याची रोज वाट पाहायचं की तो मुलगा येईल, खेळेल, माझी फळं खायला जाईल. आणि तो मुलगा आता मोठा झाला आणि तो मुलगा झाडाकडे येण्याचं त्याला बंद केलं. आणि एक दिवशी तो मुलगा झाडाकडे आला, तो म्हटला, बाबा माझं लग्न ठरलेलं आहे. झाड म्हटलं, मला फार आनंद झाला तुझं लग्न ठरलं आणि माझ्या लग्नाला पुष्कळ वराडे आलेले आहेत आणि त्याला आता वाढण्यासाठी ताट नाही. झाड म्हटलं, असं कर, तू माझी सगळी पानं काढ, या पानांची ताटं बनव आणि तुझ्या घरामध्ये जेवढे वराडे आले त्यांना सगळ्याला तू जेवायला घाल. मग त्याला झाडाची पानं काढली आणि त्या पानांची ताटं बनवली आणि ताटं बनल्यावर त्याच्या लग्नामध्ये सगळे वराडी प्रसन्न झाले आणि त्यांनी जेवण खाल्लं, खुश झाले आणि निघून गेले. पुन्हा हा मुलगा झाडाला विसरला. ते झाड वाटण्याला लागले की त्याचं लग्न झालं असेल आणि त्याला माझी आठवण येईल, परंतु झाडाची काही त्याला आठवण आली नाही. त्यानंतर एक दिवस तो मुलगा त्या झाडाकडे गेला आणि म्हटला की बाबा तुम्ही मला खूप प्रेम दिलं, पण आता माझ्या मुलाचं नाव ठेवायचंय आणि माझ्या मुलाचं नाव ठेवायचंय आणि त्या मुलाचं नाव ठेवायचं तर माझ्या घरात पुष्कळ पाहुणे आलेले आणि तेवढ्या सगळ्याला जेवण बनवायचं, तर मला मोठा प्रश्न पडला काय करावं. झाड म्हणते, एक काम कर, सगळी फळं काढ आणि माझ्या फांद्या तोड आणि त्या फांद्यांपासून चांगलं जेवण बनव आणि त्याला इंधन होईल आणि मग तुझ्या त्या सगळ्या पाहुण्यांना संतुष्ट कर आणि तुझ्या मुलाच्या आनंदामध्ये ही सगळी फळं त्यांना वाट. आणि मग तो मुलगा जातो, झाडाच्या फांद्या तोडतो, फळं घेऊन जातो आणि फळं घेऊन गेल्यावर त्या लोकांना वाटतो. झाड खूप खुश होतं आणि पुन्हा मुलाकडे वाट पाहत बसतं. मुलगा त्याच्यात नादात विसरून जातो झाडाला. एक दिवशी मुलगा पुन्हा झाडाकडे, तो झाडाला म्हणतो, माझा परिवार वाढत चाललेला आहे, आता जे राहायला जे घर आहे ते फार कमी आहे, कृपा करून मला काहीतरी आयडिया सुचव. झाड म्हणतो, एक काम कर, माझा बुंदा तोडून टाक आणि घर बनव आणि त्या घरामध्ये तू राहा. मुलगा झाडाचा बुंदा पण तोडतो, झाडाचं अस्तित्व संपतं, पण त्या मुलाला झाडाविषयी कुठलंही प्रेम वाटत नाही. लोक अशा प्रवृत्तीचे आहेत. झाडाचा बुंदा जाईल पण झाडावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व नसतं. मग कुणावरती कोण तुमच्या संगती, याच्यापेक्षा देव तुमच्या संगती आहे का हे महत्वाचं आहे. कुणासाठी करत आहात? ज्यांच्यासाठी तुमचं आयुष्य तुम्ही खर्ची करत आहात ते तुम्हाला शेवटपर्यंत सोबत देतील का ज्यानं तुमच्यासाठी आयुष्य खर्ची केलं त्याच्याबरोबर तुम्ही चालत आहात? त्याच्याबरोबर चाला. जर बुडायचं नसेल तर देवाबरोबर चालावं. दुसरी गोष्ट आपण वाचूया, प्रेषितांचं कृत्य 3 अध्याय 6 वचन. जर तुम्हाला चालायचंय तर कसं चालावं? प्रेषितांचं कृत्य 3 अध्याय 6 वचन. माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे तुला देतो. हा, जे तुला देतो नासरी ख्रिस्त येशूच्या नावाने हा चालू लाग. आणि त्यानं त्याचा उजवा हात धरून त्याला उठवलं. त्याची पावलं व घोटे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला बुडायचं नाही, का बुडायचा? जर तुम्ही बुडू नये असं तुम्हाला वाटतं तर त्याच्यासाठी
तुझ्यासाठी एक ब्रँड, त्या ब्रँडचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. बायबल सांगतं तो म्हटला येशूच्या नावानं चालू लाग. जर चालायचं तर येशूच्या नावानं चाला. आम्ही म्हणाल का? कोणाच्या नावानं चालू नका, कुठल्या पक्षाच्या नावानं चालू नका, कुठल्या नेत्याच्या नावाने चालू नका, ना तुमच्या घराण्याच्या नावाने चालू नका. तुमचं घराणं तुम्हाला घेऊन बुडेल, तुमचा पक्ष सुद्धा बुडेल, नाही का? आज आमच्या देशाची स्थिती आम्ही पाहतो. एकेकाळी जे सत्तेवरती होते आज त्यांना एक एक जागा टिकवण्यासाठी धडपडावं लागत आहे. का? कारण ज्या नावानं ते चालतात ते ब्रँड तुम्हाला कधी सुद्धा आणि पुढे घेऊन जाणार नाही. पण एक नाव आहे, जे नाव आम्हाला कधी बुडू देत नाही, जे नाव आम्हाला चालवतं. बायबल सांगतं त्याच्या नावाला भुते थरथर कापतात. एवढंच नव्हे, ते अशा प्रकारचं ब्रँड आहे. पवित्र शास्त्र सांगतं माझ्या नावानं पित्याकडे जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून देवाच्या लोकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, येशूच्या नावानं जगा, येशूच्या नावानं मरा, येशूच्या नावानं नोकरीकडे जा, येशूच्या नावानं शिक्षण घ्या, येशूच्या नावानं घर बांधा, येशूच्या नावानं बिझनेस चालू करा. तो कधी फेल होणार नाही. येशूच्या नावानं तुमची लेकरं कधी फेल होणार नाही. आम्ही म्हणाल का? त्या ब्रँडने तुमच्या लेकरांना पुढे घेऊन जा. कधी कधी म्हणतो चाटे चाटे मध्ये घातला पोरगा. कुठलं ब्रँड? आमचा पोरगा ट्युशनला चाटे करणार, तो कधी चाटा घेऊन पळून जातो. क्लासला तिथे जाऊ द्या, पण माझा पोरगा येशूच्या रक्ताखाली आहे म्हणून चाटेमुळे नाही, तो सिक्रेट काय? जर यशस्वी व्हायचं, बुडायचं नाही. सकाळी उठल्याबरोबर त्याला प्रार्थना करा, येशू तुझ्या वचनात तर लिहिलं ज्ञानानं कोणी होणं असेल तर माझ्याकडे यावं, मी त्याला विपुल ज्ञान देईन. आणि तुम्ही प्रार्थना केलं, त्या ब्रँडनी प्रार्थना करा. कोणतं ब्रँड? येशूचं नाव. लक्षात ठेवा, सगळे ब्रँड कालांतरानं बंद पडतात, नाही का? एक मोबाईल आला, ती कंपनी थोडी वेळ चालली की दुसरी येतील, ते लोक म्हणतात नको. आता कुठल्या ऍपलला घरघर लागले, कुठलं मला कळत नाही, बोलता कुठला नाही ब्रँड आहे पण तो मोबाईल जातो आणि मग हा ब्रँड खूप चांगला आहे. लक्षात ठेवा, काही ब्रँड, काही कंपनीज, काही नाव कालांतरानं लोप पावतात. पवित्र शास्त्र सांगतं येशूचं नाव काल होतं, आज आहे आणि ते युगायुग असणार आहे. 2000 वर्षापूर्वी सुद्धा त्या नावानं लंगडे चालत होते, आज 2000 वर्षानं पण त्या नावानं लंगडे चालतात. 2000 वर्षापूर्वी त्या नावानं मेलेले जिवंत होते, आज 2000 वर्षानं सुद्धा ते आणि मेलेले जिवंत होत आहेत. का? कारण हे कधीच न लोप पावणारं अशा प्रकारचं नाव आहे. म्हणून पेत्र म्हटला माझ्याकडे काही नाहीये, सोनं रुपये काही नाही, येशूच्या नावानं चालूला. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे काही नाही, तुमच्याकडे लेकरू नाही, आपल्या पोटावरती हात ठेवून म्हणा येशूच्या नावानं, होय येशूच्या महाप्रतापशाली नावानं मला लेकरू होणार आहे. कारण हे ब्रँड चालणारं ब्रँड आहे. जर सक्सेसफुल व्हायचं असेल येशूचं नाव वापरा, दुसरं कोणतंच नाव वापरू नका, फक्त येशूचं नाव. आणि मग त्या वेळी खूप चांगली साक्षी सांगेल. आतापर्यंत भरपूर नाव होती, एकानं पण जय दिला नाही. त्याने म्हटलं की पुष्कळ नावं घेऊन माझं जीवन मी जगले, पण एका सुद्धा व्यक्तीनं, एका सुद्धा देवानं माझी मदत केली नाही. पण जेव्हा येशूचं नाव वापरलं त्यांच्याकडे सक्सेस आहे. बायबल सांगतं चालायचं तर येशूच्या नावानं चाला. कोणत्या कामाला हात घालण्यापूर्वी येशूच्या नावानं तिथं पाऊल टाका. येशूच्या नावानं. आम्हाला माहिती, या जागेवरती आलो त्याच्याकडे त्यावेळेस आमच्याकडे 0 रुपये होते, 1 रुपया पण नव्हता. ज्या चर्च मध्ये तुम्ही बसून आराधना करत आहात, बऱ्याच मंडळीच्या लोकांना माहितीये, एल्डर्स आहेत त्यांना माहितीये, आमच्याकडे 0 होतं. पण मी कुठेतरी ऐकलं होतं की येशूच्या नावानं घडतं. आता म्हटलं आपल्या नाम होण्याचा समय आलेला आहे, आपण पण करून पाहू. आणि मग आम्ही आलो, या जागेवरती पाऊल टाकलं आणि पवित्र शास्त्रात दिलं. यहोशूला तो म्हटला ज्या भूमीवर तू आहे ती भूमी मी तुला देऊन टाकली. आणि आलो त्या जागेवरती उभं राहिलो. नुसती प्रार्थना केली, काही केलं नाही, टोकन दिलं नाही, काही नाही. आणि त्या माणसाला म्हटलं आम्हाला एक जागा घ्यायची, तो पण खुश झाला, जात नव्हती त्याची जागा.
कारण इकडे जाताना ते पायवाट होती. मला माहिती सुरुवातीला आपण चर्चला यायचो त्या पोरं थांबायची तिथं, कुणी लुटू नये म्हणून. कोण येत नव्हतं तिकडे. आजूबाजूचे लोक सांगत रात्रीच्या वेळेस आम्हाला बाहेर आणि बाहेर सुद्धा वाटत नव्हतं, इतकं भयान होतं. आणि सगळे निघून चालत होतो. तुमचं चर्च बांधायला आम्हाला वाटलं इथं राहावं. परंतु ज्या दिवशी आम्ही इथं पाऊल टाकलं, प्रार्थना केली, त्या ब्रँडला वापरलं, आज इथं वाचतोय प्रिया. हे अद्भुत साक्ष येशूच्या नावानं चालू लागला. कोणत्या नावानं तुम्ही चालत आहात? बऱ्याच वेळा कदाचित आमच्या घराण्याच्या नावानं आमच्यासाठी कुठल्या चांगल्या गोष्टी घडत नसते. बऱ्याच वेळा आणि पुष्कळ परिवारामध्ये ते म्हणतात आमच्या पिढ्यानपिढ्या आमच्याकडे सक्सेस आम्ही पाहिलं नाही. आमच्या पिढ्यानपिढ्या हा रोग आमच्या जीवनात गेलेला नाही, आमच्या शरीरात निघून गेलेला नाही. आमच्या पिढ्यानपिढ्या आमचं दारिद्र्य निघून गेलं नाही. काय तुमचा ब्रँड तो आहे का? का तुमच्या घराण्यानं अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दिल्या की त्यातनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी जागा नाही? परंतु आज मी एका नावाची ओळख तुम्हाला करून देत आहे. येशूच्या नावानं चालू लागला. तुमच्या शरीरातला व्याधी विकार सर्व काही येशूच्या नावात निघून जाईल. का? कारण हे नाव चालणारं नाव आहे. प्रेज लॉर्ड म्हणत खाऊ चालणारं नाव आहे. कुठं पण जा, बँकेत पण हे नाव चालतं. प्रेज लॉर्ड म्हणत खाऊ. बँकेत पण गेला, प्रार्थना करा आणि अर्ज द्या. अर्ज द्या आणि कर्ज घ्या. पण फेडा तो नाही, येशूला पत्र पाठवा. येशूचं नाव सगळीकडे चालणारं नाव. एक देवाचा सेवक, त्याला 50 कोटी रुपयाचं चर्च बांधायचं. 50 कोटी. आणि त्याला त्याच्याकडची उपलब्धता पाहिल्यावर आज त्याला वाटलं की आता काही जमणार नाही. पण त्याला प्रार्थना केली, म्हटलं प्रभू मला त्याचं नाव माहित नाही, पण मी त्याची कथा ऐकली, त्याची स्टोरी ऐकली, वाचली आणि माझी चांगल्या लक्षामध्ये आहे. आणि मग त्याला मोठा प्रश्न पडला चर्च कसं बांधावं. मग त्याने त्याची सगळी मंडळी एकत्र केली आणि मग कोण कोण दशांश देणार होते सगळ्यांची नावं त्याच्या लक्षात आलं. आणि त्याला कळलं हे पैसे मी फेडू शकतो, जरी आता माझ्याकडे नसले तर हे लोक नियमित दशांश देणारे आणि यांच्या उत्पन्नात मी कर्ज फेडू शकतो. आणि मग तो गेला बँकेकडे, अर्ज दिला. आणि बँकेला मोठा प्रश्न पडला की 50 कोटी रुपये हा कर्ज मागतो, याला द्यावं कसं. आणि मग त्या व्यक्तीला बोलवलं इंटरव्ह्यूसाठी. आणि इंटरव्ह्यूसाठी गेल्यावर तो दारामध्ये थांबला, काय करावं. आणि त्या शिपायापासून आतमध्ये जाणं फार कठीण. शिपायाने विचारलं आणि तुला कशासाठी आला. तो म्हटला मी कर्ज मागण्यासाठी आलो. आणि तुला कोण पाठवलं, कोण कुठून तो आला. पहिला प्रश्न, तू कुठून आलास. तो म्हटलं मी वरून आलो. वरून आलो म्हटल्यावर त्याला असं वाटलं की याला देशाच्या प्राईम मिनिस्टरने पाठवलं. आणि त्याला रडलं आणि म्हणाला साहेब हे साहेब तुम्हाला भेटायला आले. आणि मग तो बसला तिथं. त्यालाही कळलं मला एवढं का, मी तर कर्ज मागायला 50 कोटी कर्ज मागायला आलो आणि ह्याने कसं काय मला आतमध्ये घेतलं. आणि मग त्याने विचारलं काय. तो म्हटलं माझं कर्जाचा अर्ज तुमच्याकडे आहे. आणि मग तो म्हटलं काय पाहिजे. 50 कोटी कर्ज. आणि तुझं रिकमेंडेशन कोणता, कोण तुला ओळखतं, तुझी ओळख सांग. तो म्हटलं माझी वरून ओळख आहे. वरून हा शब्द ऐकला तो घाबरला. आणि तो म्हटला बँक बुडली तरी चालेल, पण या व्यक्तीला 50 कोटी द्यायला पाहिजे. आणि त्या व्यक्तीने 50 कोटीचं चर्च बांधलं का, कारण हा ब्रँड सगळीकडे चांगला. ज्या ठिकाणात काही घडत नाही तिथे हे वापरून बघा. हो जर काही घडत नाही तर हे नाव वापरून बघा. ज्या रवींद्रनाथ महाराज लहान असताना त्याच्या आईनं सगळ्या देवांची ओळख त्याला पटवून दिली. आणि त्याला सांगितलं की जीवनात मोठा होत असताना ज्यास तू कधी या सगळ्या देवाची ओळख तुला मी करून दिली, पण ज्यास तू अडचणीत सापडशील त्यास तुला कोणताही ओळख आणि मदत करणार नाही. त्यास एक नाव तुझ्या आणि कानावरती असू दे, त्याचं नाव येशू आहे. आणि येशू हे नाव उच्चारल्याबरोबर आणि तुला वाटेमधलं अडखळ नाहीस होईल आणि येशू तुला संकटात सोडवेल. आणि रवींद्रनाथ महाराज मोठे होऊ लागले, ध्यानाला जायचे. आणि मग त्या इंग्लंड मधल्या एका ठिकाणामध्ये त्या पर्वताच्या रांगेत तिकडे गेले दऱ्याच्या बाजूला. आणि अशी एक दरी होती आणि समोरचा भाग असा निमुळता होता आणि पुढच्या बाजूला आणि दरी आणि मागच्या बाजूला असा छोटासा रस्ता. आणि अशा ठिकाणी ध्यान धारणा करत बसले. आणि संध्याकाळी सूर्यास्त होत असताना घरी जायला निघाले. आणि तेवढ्यामध्ये तिथे नाग येऊन थांबला आणि त्या नागानं फडा काढला. आणि तो फडा काढून रवींद्रनाथ महाराजांकडे डक लावून पाहिला. आणि रवींद्रनाथ महाराजांना आता मोठा प्रश्न पडला, पुढे दरी आणि मागे नाग आहे, आता जावं कसं. आणि मग त्यानं आता काय करावं म्हणून सगळ्या देवांची नावं घेतली. आणि तो साप तो नाव काही तिथून हारायला तयार नाही. आणि तेवढ्या त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले,
संकटात सापडल्यावर एक नाव उच्चार, येशू हे त्याचं नाव आहे, आणि ते नाव जर उच्चारलं तर तो तुला संकटात आणि मोकळं करेल. आणि तेवढ्या त्या नागाकडे पाहून त्याने म्हटलं येशू. आणि येशू म्हटल्याबरोबर त्या नागानं काढलेला आपला फडा खाली केला आणि गपचूप तो तिथून निघून गेला. आणि रवींद्रनाथ महाराजांना पहिला प्रश्न पडला, कसलं हे नाव आहे ज्यास मी मरणार होतो, या नावानं मला वाचवलं. आणि त्याला शोध घेतला आणि तो देवाचा एक मोठा संत ठरला. म्हणून सांगतो, हे ब्रँड कुठेही चालतं. कुठं पण वापरा, नोकरीसाठी वापरा, तुम्हाला जागा घ्यायची त्याच्यासाठी वापरा, घर बांधायचं हेच ब्रँड वापरा. आम्ही म्हणत का घर बांधायचं तर येशूच्या नावानं बांधून काढा. प्रेस गाडी घ्यायची तर येशूच्या नावाने घेऊन टाका. बरेच लोक प्रश्न, आमचं चालतं का नाही माहित नाही, तुमचं चालतं म्हणूनच तुम्ही बुडता. हो, बुडू नका, हे नाव वापरा. जर या नावाला तुम्ही वापरलं तर सक्सेस तुमच्याकडे असणार आहे. म्हणून येशूच्या नावाला चालू लागा. येशूचं नाव कधी सोडू नका. जे तुमची आणलेली कामं येशूच्या नावानेच पूर्ण होणार आहे. आणि चर्च मध्ये साक्ष द्या, येशूचं नाव वापरलं आणि चमत्कार घडला. येशूच्या नावानं सगळे प्रश्न सुटलेले. आणि म्हणून येशूच्या नावानं चालू लाग. त्यानंतर आणखी एक गोष्ट वाचूया, दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र 5 अध्याय 7 वचन. 5 गोष्टी परंतु तिसरी गोष्ट सांगून आपण संपूया. दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र 5 अध्याय 7 वचन. आम्ही विश्वासानं चालतो, डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह बस. आता चालायचे, पण कशानं चालायचं? कशानं? आणि प्रार्थनेत चालतो, पण प्रार्थनेत विश्वास नसतो. प्रार्थनेमध्ये काय झालं की प्रार्थना. आणि कित्येक लोकांना तर पिक्चरला जाताना पण प्रार्थना करायची सवय आहे. तेव्हा तिकिटाच्या रांगेत जास्त वेळ थांबू नको. हॉस्पिटल जाते काय. आणि मला पण आठवण, मी तशी प्रार्थना करायची पूर्वी. चांगला आठवतं, लावरी साला त्यावेळेस कारण नको झाला त्यावेळेस. आणि मग चर्च मध्ये गेलो, उपदेश असा चाललेला होता, रंगात आला होता. आणि मग त्या माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की एक काम कर, येता येता पिक्चरची तिकीट, आमची चर्च त्यावेळेस 8:30ला सुटायचं. आणि म्हटलं की घरी जाऊन एखाद्या तिकिटाच्या रांगेत थांबून तिकीट काढून जावी. आणि ते पास्टरचा उपदेश थांबल्यावर मी प्रार्थना करते, देवा त्यांना लवकर संपवण्यासाठी कृपा पुरव आणि मला तिकीट मिळू दे. म्हणजे ही पण प्रार्थना आहे, पण प्रार्थनेत चालण्यापेक्षा विश्वासामध्ये चाला. कसला विश्वास? जर बुडण्याचा अनुभव येऊ नये तर विश्वासात चाला. कोणता विश्वास? न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलचा विश्वास. प्रेज लॉर्ड म्हणाल का? ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाही त्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत असं धरून चाला. मला आठवतं वैजयंती वगैरे आता नाही येते, पहिलं माझं सोलापुरात आल्यावरती बायबल स्टडी चालू होता, विश्वासाचा सिद्धांत. आणि मग तुमच्या नाक्याला अल्लाच्या घरामध्ये तो बायबल स्टडी चालू होता. आणि त्यास मी सांगितलं, विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री. आणि तीच केलं. आणि त्या काळामध्ये सोलापुरात पावसाचा मोठा दुष्काळ, पाऊस पडत नव्हता. आणि मोठा प्रश्न पडला की आता पाऊस तर पडायला पाहिजे. आणि मी ते शिकवलं की विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री. आणि म्हटलं आता विश्वासानं आपण चालू. आणि म्हटलं की आता उद्या पाऊस येणार आणि असा विश्वास आपण धरू आणि त्याप्रमाणे काम करू. आणि मग सगळ्यांना म्हटलं आता उद्या प्रार्थना, रोज प्रार्थना असायची. त्याच मला चांगलं आठवतं की मी एका दिवसामध्ये आणि 3 प्रार्थना चालू होतो. रात्री 9 ते 12 सुद्धा लोक वाट पाहायचे. तेवढ्या रात्री जाऊन लोकांना वचन सांगायचो. आणि त्या दिवशी म्हटलं उद्या पाऊस येणार आहे तर आपण सगळेजण छत्री घेऊन येऊ. ज्याला रेनकोट घेऊन यायचं त्याला रेनकोट घेऊन या. आणि आकाशात तर ढगाचा तपास नाही. आणि तेवढं काय म्हटलं, विश्वासानं चालायला सुरुवात करायचं. आणि सकाळी रखरखीत ऊन पडलं आणि ते छत्री शोधायला लागलं. आणि छत्र्या शोधल्या. आणि छत्र्या शोधत असताना तिकडे ढग यायला लागले. आणि बघता बघता संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. आणि आम्ही छत्र्या घेऊन पावसाला गेलो. आणि सगळे म्हटले, न दिसणाऱ्या गोष्टी प्रभूने दिलेल्या, ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही, जर तुमचा विश्वास असेल त्या गोष्टी तुमच्याकडे असणार आहे. आणि म्हणून विश्वासाने पाऊल टाका, नाही त्या गोष्टी असल्याचा भास निर्माण करून ठेवा.
प्रेस म्हणाल. फ्लॅटची चावी घेण्याच्या अगोदर घरामध्ये भिंतीला ते एक आणून ठेवा, चावीला ठेवायचं ठिकाण, आणि रोज तिथं तुमच्या फ्लॅटची चावी बघायला सुरुवात करा. हालेलुया. एक दिवशी तुम्ही स्वतःच्या फ्लॅट मध्ये असाल. मला चांगलं आठवतं की कार घेण्याच्या अगोदर मी म्हटलं की पहिले ड्रायव्हिंग शिकायला पाहिजे. ड्रायव्हिंग शिकायला पाठवलं, आणि त्याच माझ्याकडे सायकल होती. पण मी विश्वासानं म्हटलं की ड्रायव्हिंग शिकायला लावलं, आणि तुमच्या समोर कार आहे. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात असं तुम्हाला वाटतं त्या गोष्टी तुम्ही विश्वासानं पाहायला शिका. सक्सेसफुल व्हायचं, बुडायचं नाही. तुम्हाला वाटतं का तुमचं घर कधी बुडू नये? ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही, म्हणून मी पाहतो की ज्यावेळेस त्या याकोबाला त्याच्या सासऱ्यानं सांगितलं की तुझी मेंढरं आणि माझी मेंढरं वेगळी असते. 14 वर्ष तू माझ्या घरामध्ये राबलेला आहे, 14 वर्ष तू माझी सेवा चाकरी केलेली आहे, आणि आता माझीच आहे की तुला पण आशीर्वाद मिळवावे, आणि मग तू काय कर, तुझी मेंढरं माझी मेंढरं वेगळी कर, काहीतरी चिन्ह कर. आणि तो म्हटलं ठिपकेदार मेंढरं माझी असणार आहे, ठिपकेदार. आणि जी काही काळी पांढरी मेंढरं असतील तुमची असेल, माझ्या मेंढराला मात्र ठिपके असतील. आणि मग पानवठ्यावरती मेंढरांना घेऊन जायचा, आणि पानवठ्यामध्ये जी मेंढरं गरोदर आहे आणि ज्यांच्या पोटामध्ये मेंढरू आहे, आणि त्या मेंढरांकडे तो आतमध्ये पाहत होता की त्याच्या आतमध्ये ठिपकेदार मेंढर आहे, आणि तो काठी घ्यायचा, आणि मेंढरं पानवठ्यावर आल्याबरोबर ठिपकेदार त्या काठीला तरी ठिपके पाडले आणि मेंढरांसमोर ठेवले. आणि मेंढरांसमोर का तुम्हाला मी सांगतो, विश्वासानं तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये कसं बदल घडणार आहे. त्यानं ती काठी मेंढरासमोर ठेवली, आणि आतमधली मेंढरं काळी पांढरी हा विचार करत असताना याच्या विश्वासाच्या काठीनं त्या मेंढरांच्या अंगावरती ठिपके पडले. आणि पवित्र शास्त्र सांगतं याकोब एक सक्सेसफुल व्यक्ती बनला, समृद्ध व्यक्ती बनला, त्याची मेंढरं जास्त बनली. जर चालायचं विश्वासानं चालायला सुरुवात करा. एकमेकाशी बोलताना विश्वासानं बोला. कधी सुद्धा म्हणू नका मी फेल आहे, मी म्हणावं मी सक्सेसफुल आहे. आम्ही म्हणाल का मी सक्सेसफुल आहे, विश्वासानं. आता तुमच्याकडे अपयश असेल, आता तुमची परिस्थिती अशा प्रकारची असेल की तुम्हाला तुमच्या परिस्थितीवरती विश्वास ठेवता येत नसेल. माझ्या घरातल्या परिस्थितीवर माझा विश्वास नव्हता. माझ्या मित्राला काही दिवसापूर्वी मी घरामध्ये आणलं, माझा जिवलग मित्र. तो आल्यावर म्हटला विषयाला दाखवलं तुमच्या घराच्या 2 खोल्या, मला वाटतं 9 बाय 11 अशा 2 खोल्या, 6 माणसं त्याच्यात राहणार. एक पलंग बसला तर दुसऱ्या जायला जागा नाही, त्या घरात मोरी तिथंच किचन, अशा 6 बाय 11च्या 2 खोल्या, आणि त्या खोल्यांमध्ये आम्ही राहत होतो. आणि त्याच माझ्या मित्राला मी सांगितलं होतं की बघ असं एक घर माझं असेल, त्या घराला 2 बेडरूम असेल, माझ्या आईला पण 1 बेडरूम असेल, त्या बेडरूम मध्ये तिला टॉयलेट असेल, सगळं असेल. आणि तो माझा मित्र तिथं आला, आणि म्हटलं म्हणून जसं तू बोलला तसं केलं का, मी न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री बाळगणारा मनुष्य आहे. चालायचं तर विश्वासाला चालायला सुरुवात करा. जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुमच्यातला विश्वास कुठे आहे? जर तुम्ही प्रभूची उपासना करणारे लोक आहात तर तुमचं विजन कुठे आहे, तुमचा दृष्टांत कुठे आहे, तुमचं स्वप्न कुठे आहे? आणि देव जे स्वप्न पाहतो त्याला मदत करतो. आम्ही म्हणत का ज्यांना स्वप्नच पडत नाही देव त्यांना मदत पण नाही. हालेलुया. याकोबाला 12 मुले पण स्वप्न एकटाच पाहत होता. 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन करते. काही काळ लोक तुमच्या स्वप्नाला असतील, पण एक दिवशी तुमच्या स्वप्नाचं खूप देश लोक करतात. तुमची स्वप्न देवानं तुम्हाला दिलेली आहे, ती स्वप्न पाहायला सुरुवात करा. कधी निराश होऊ नका, हताश होऊ नका. चालत असताना विश्वासानं न दिसणाऱ्या गोष्टींची काय सुद्धा वचन येते. आता त्याच्यावर मला खूप बोला असं वाटतं, पण तेवढा वेळ नाही आपल्याला. विश्वासाने चालतो. कसं चालतो? विश्वासाने चालतो. आणि विश्वासानं चालतो तर काय? डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत. डोळ्यानं दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. त्याप्रमाणे चालत नाही. मग कसं चालतो? मी धैर्य धरतो. कसं काय करतो? मी धैर्य. काय शब्द आहे? धैर्य धरतो. अजून शरीराबाहेरचे प्रवासी असून हा प्रभूसह ग्रहवास करणे हे आम्हाला अधिक बरे. धैर्य धरतो आणि न दिसत. विश्वासाने चालतो. डोळ्याने न दिसते त्याप्रमाणे चालत नाही. डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, आणि चालतो विश्वासात. त्या बाळकाने मला फोन करून विचारलं की कसं काय तुम्ही 500 रुपये 100 रुपयाचं 500 मध्ये रूपांतर करा.
मी म्हटलं जे दिसत नाही ते मी पाहायला सुरुवात करतो. लक्षात ठेवा, ख्रिस्ती असण्यापेक्षा न दिसणाऱ्या गोष्टी पाहणं ही गोष्ट अद्भुत आहे. त्याला मॅजिक, देवाच्या वचनाचं मॅजिक म्हटलेलं आहे. आणि ज्या ज्या लोकांनी न दिसणाऱ्या गोष्टी पाहायला सुरुवात केल्या, परमेश्वर सुद्धा तुम्हाला जे तुमच्याकडे नाही ते पाहायला सुद्धा सांगतो. नाही ते पाहायला सुरुवात करा. तुमच्याकडे काय नाही ते पाहायला सुरुवात करा. आणि जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत ते अस्तित्वात पण येत नाही. पहा एक गोष्ट, एक काही गोष्टी जर तुम्ही बघितलं, एक चित्र असतं, त्या चित्रावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं नंतर ते चित्र काढलं जातं. आणि मग तुम्ही भिंतीवर पाहिल्यावर तुम्हाला ते चित्र तिथं नसतं, पण त्याची प्रतिमा त्या भिंतीवरती उमटलेली असते. का हो? तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं, धैर्य धरलंय आणि मन लावून तुम्ही पाहिलं. थोड्या वेळ तुम्ही खिडकीकडे पाहिलं, त्या खिडकीच्या चौकटीकडे पाहत राहा 5 मिनिटं 10 मिनिटं, आणि नंतर भिंतीकडे पाहायला सुरुवात करा. ती भिंत, ते चौकट त्या भिंतीवरती उमटलेली असती. तुमचं स्वप्न देखील अशाच पद्धतीचं पाहायला सुरुवात करा. एक दिवशी अस्तित्वात आणणारा देव, आणि धैर्यानं विश्वासानं पाहून टाका. न दिसणाऱ्या गोष्टी पाहायला सुरुवात करा. तर तसं जर तुम्ही चाललं तर तुम्ही बुडणार नाही. लोक का बुडतात? पाहतच नाही तर ते बुडणार आहे. स्वप्न पाहत नाही, दृष्टांत पाहत नाही. तुम्ही जगता कशा पद्धतीचं जगत आहात? पवित्र शास्त्र सांगतं, जे दिसत नाही ते अस्तित्वात असल्याचा भास निर्माण करणं म्हणजे विश्वास आहे. तुमच्या कुमारीकडे पाहू नका. 85 वर्षाचा अब्राहम, आणि परमेश्वर त्याला बोलला, मी तुझी संतती आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे करेल. सारेकडे पाहिल्यावर तिच्या शेणावरच्या सुरकुत्या त्याला सांगत होती, हिला मूल होऊ शकत नाही. सारेने सुद्धा स्वतःकडे पाहिलं आणि ती म्हटली, माझ्यापासून नव्हे तर या हागारीपासून माझी दासी, हिला तू सांग हिच्यापासून मला मुलगा होऊ दे. देवाने त्याला दिला हागारीपासून मुलगा. पण अब्राहमाने आकाशातल्या ताऱ्याकडे पाहिलं आणि देवाने त्याला इसहाक दिला. इसहाक हे आमचं स्वप्न आहे. चांगलं स्वप्न पाहत नाही त्या गोष्टी मिळवा, ज्या गोष्टी तुमच्याकडे आता नाही पण कालांतराने तुमच्याकडे ते असणार आहे. या चर्च मध्ये स्टेजवर तुम्ही साक्ष देणार आहे, देवाने तुम्हाला दिलेलं आहे. आम्ही म्हणत का तुमच्याकडे असणार आहे. आणि का आमच्याकडे ते नसतं? कारण आम्ही जे दिसतं त्याच्यावरती विश्वास ठेवतो. माझ्या पाकिटात काय त्याच्यावरती मी विश्वास ठेवत आहे. 100 रुपये माझ्या पाकिटामध्ये, 200 रुपये माझ्या पाकिटामध्ये, पण 200 रुपये हा मला दृष्टांत नाही. मला चांगला आठवतं, मी सोलापूरमध्ये आल्यावर 1 रुपया माझ्याकडे जर असला तर फार भारी वाटायचं. पोरांना मी घेऊन जायचो आणि त्याला 1 रुपयाचा चहा माजायचो आणि ते खुश व्हायचे आणि मला पण वाटायचं अरे 1 रुपयाचा चहा पिलो आपण आज. माझा 1 रुपया तो आहे का? पण माझं स्वप्न मोठं होतं, एक दिवशी त्याच्यापेक्षा मोठं असणार आहे. आज तुमच्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा भविष्यात प्रभू जे तुमच्यासाठी करणार आहे ते सर्वोत्तम असणार आहे. त्याच्याप्रमाणे चालायला सुरुवात करा. बोलताना तुम्हाला घर घ्यायचं, मी कशी बोला, मी घर घ्यायचं ठरवलेलं आहे. हालेलुया. आणि जाऊन भेटा त्या व्यक्तीला, म्हणाल का, जाऊन त्याला भेटा आणि त्याला विचारा केवढ्याच आहे. त्याला हे पण विचारा तुला विकायचे का. त्याला विकायचं नसलं तरी तो तुमच्या शब्दानं, तुमच्या विश्वासानं आपोआप त्याला विकावं लागणार आहे. कारण आमचा देव आम्हाला देणारा देव आहे. फेल होऊ नका. देवाला फेल लोक आवडत नाही, त्याला सक्सेसफुल लोक आवडतात. आणि देव त्याच लोकांना सहाय्य पुरवतो ज्याचा विश्वास त्याच्यावरती आहे. तुम्ही किती शिकला त्याला पण महत्व नाही, आणि तुम्ही कसं शिक्षण घेता त्याला पण महत्व नाही, आणि तुम्ही शिक्षण घेत असताना आता परिस्थिती कशी त्याला पण महत्व नाही. कदाचित काही लोक म्हणतात की मी बऱ्याच लोकांना सुरुवातीला म्हटलं सांगायचो, अरे चांगलं ग्रॅज्युएट हा पोस्ट ग्रॅज्युएट व्हा. मग मला सांग काय पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट होऊन सगळे हॉटेलमध्ये तरी काम करतात. शिक्षण घेताना ते पाहू नका, तुमचा देव तुम्हाला काय देणार याच्याकडे. सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना म्हणतो, पहा, विश्वास ठेवा आणि विश्वासामध्ये चाला. पेत्रा, तुला विश्वासामध्ये चालणं गरजेचं आहे. जर तू विश्वासामध्ये चालला नाही तर तू बुडणार आहेस. चाला विश्वासानं, बोला विश्वासानं, प्रार्थना विश्वासानं करा, विश्वासानं वचन वाचा, विश्वासानं आराधना करा, विश्वासानं साक्षी द्या.
की प्रभू मला देणार आहे, प्रभू माझ्यासाठी करणार आहे, प्रभूला कोणती गोष्ट अशक्य नाही. आमचा देव अशक्य गोष्टीला पाहून हसणारा देव आहे. म्हणून एलियाला सांगितलं अलिशाला, त्याने विचारलं अरे काय अलिशा त्याला विचारतो की जाऊन मला ढग दिसतो का, आणि गेजाला ढग दिसत नाही. 7व्या वेळेला एक छोटासा ढग दिसतो. तो म्हणतो तळ हाताचा ढग आहे, जाऊन सांग आता मोठी बचत सृष्टी होणार आहे. आता तुमच्याकडे जे आहे ते थोडं आहे, पण त्याच्यावर मोठे आशीर्वाद तुमच्या विश्वासाने येणार आहे. त्यास माझ्याकडे थोड्या आणि त्या थोड्याला मी दोष द्यायला सुरुवात करतो ना, माझा प्रॉब्लेम हा आहे. आम्हाला असं वाटतं की झटकन देवानं आकाशातलं लावे टाकावे, मानना टाकावं. लावे पण टाकले, मानना पण टाकला, तरी काय म्हटले हो, कशाला एवढं मटन. आशीर्वाद पण तुम्हाला लगेच दिला, आता काय हे आम्हीच मिळवलंय. ज्यास प्रार्थना करून मिळवा ते टिकल. देव टिकणाऱ्या गोष्टी देत आहे. पाऊल टाका, विश्वासानं चाला. विश्वासानं चाला तर कधी बुडणार नाही. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमचं चालणं येशू सारखं बनण्यासाठी प्रभू तुमचं सहाय्य करो. आपले डोळे बंद करू, नतमस्तक होऊ.